श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि काल ना मी थोडी शॉपिंग करायला बाहेर गेले होते आणि तिथे मी गेली होती मिस्टर DIYमध्ये. आणि तिथे इतके छान छान प्रोडक्ट होते ना, तर त्याच्यामध्ये मी काय काय आणलं आणि पूर्ण त्याचा जो टूर आहे मिस्टर DIYचा, तो तुम्हाला मी समोर ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर आता आधी आपण बघूया की मी काय काय खरेदी केली मिस्टर DIYमधून. तर चला, भरपूर सामान आहे. तर मला ना छोटे छोटे जे पाऊच असतात ना, छोटे, ते मला खूप आवडतात. त्यामुळे मी मस्तपैकी असे हे कॉईन पाऊच घेऊन आलेली आहे. आणि याची क्वालिटी पण इतकी सुपर्ब आहे ना, मस्त क्वालिटी आहे. कॉस्टली आहे मिस्टर DIY. कॉस्टली आहे नाही, कॉस्टली आहेच, म्हणजे प्रोडक्ट जरा महाग मिळतात पण क्वालिटी छान मिळते. तर हे छान असे मी मस्त पाऊच घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये चिल्लर पैसे आणि छोटी लिपस्टिक वगैरे तुम्ही जे तुम्हाला हवं ते सामान ठेवू शकता. तर हे दोन मी आणलेले आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर तुम्हाला सगळे पाऊचच दिसतील या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि हे पण पाऊच मी आणलेलं आहे, कॉईन पाऊच. मला खूप आवडले होते आणि हे छानपैकी मस्त कलर पण याचा छान आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे. तर भरपूर असे आज मी पाऊच आणलेले आहे. तर हे एक छोटूवालं आणि हे एक मोठावालं. त्यानंतर एक हे आणलेलं आहे मी नेटवालं. याची पण क्वालिटी एकदम छान आहे. आणि हे मी आणलं आहे कुठे आपण बाहेर जातो तेव्हा आपलं चार्जर असतं, तर ते इकडे तिकडे ठेवल्यापेक्षा याच्यामध्ये ठेवायचं. याला छान आतमध्ये एक मस्त कप्पा आहे, त्याच्यामध्ये राहतं असं. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळं लगेच दिसतं. आणि आपलं जे चार्जर आहे ते व्यवस्थित राहतं सुद्धा. तर या ठिकाणी मस्त हे नेटवालं असं मी चौथं, पाचवं हे पाऊच आहे. तर हे पाऊच आणलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणसाल की अख्ख्या मिस्टर DIYमधून काही येणे हेच आणलं का, पण मला पाऊच खूप आवडतात. आणि ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना, त्या मला प्रचंड आवडतात. त्यामुळे मग मी भरपूर असे आणले. आणि ही ट्रान्सपरंटवाली ही पण अशी पाऊच आणलेली आहेत मी. याच्यामध्ये पण तुम्ही छान कॉईन वगैरे ठेवू शकता, चिल्लर पैसे आपले जे राहतात ते. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळं लगेच दिसतं. आणि याला किचेन आहे, तर हे तुम्ही तुमच्या बॅगला लावू पण शकता आणि दिसायला पण मस्त क्यूट वाटतं. आणि काही ना काही स्टफ राहतोच आपला. तर हे असे 3 घेऊन आले मी. आणि हे 3 आणि जे आधी दाखवले हे पण, याला पण मस्त आपण पर्सला अटॅच करू शकतो हे. तर असे हे 2. त्यानंतर हे एवढे आणि एक हे वालं. तर असे पाऊच आणलेले आहेत मी. आणि असं नाही की मी ठेवून देते, फक्त मी सगळ्यांचा वापर करत असते बरं का. आणि त्यानंतर हे छोटं वॉलेट आणलं, कारण छोटं असलं ना, कॉम्पॅक्ट, की आपल्या पर्समध्ये कुठलंही कोपऱ्यामध्ये टाकलं तर ते छान राहतं. तर त्यामुळे जागा पण कमी लागते आणि दिसायला पण छान वाटतं. तर असं हे वालं पाऊच आणलेलं आहे, वॉलेट आणलेलं आहे. आणि मिंटसाठी ही छोटी डब्बी आणलेली आहे मी, बॉक्स आहे हा. याचा कलर मला प्रचंड आवडला होता. आणि काय आहे ना, ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ना, ह्या मला प्रचंड आवडतात. त्यामुळे मग मी ह्या, म्हणजे थोडंसं एखादं सामान मी कमी घेते, पण मला जे घ्यायचं असलं ते मी घेते. तर तसं हे छोटं मिनी सूटकेस म्हणू आपण त्याला. तर हे मिनी सूटकेस आहे. आणि त्यानंतर मिरर आणला. आणि हा पण मी माझ्या बॅगला असं हँग करू शकते. तर हा पण मस्त आहे. आणि हा जो मिरर आहे ना, याला 2 बाजू आहेत, 2 म्हणजे 2 आरसे आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये छान दुरून आपल्याला दिसतं आणि याच्यामध्ये जवळून दिसतं. म्हणजे याच्यामध्ये जर आय मेकअप वगैरे करायचा असला ना, तर छान प्रकारे करू शकते मी. तर त्यामुळे मस्त हा आणलेला आहे आरसा.
आणि काही गोष्टी अशा असतात ना की आपण वापरू कधी ते आपल्याला माहिती नाही, पण हव्यात. तर तसाच हा छानपैकी मस्त बॉक्स आहे छोटा. याच्यामध्ये मी ज्वेलरी ठेवू शकते किंवा अजून मी ठरवलं नाही, पण मी काही ना काही ठेवणारच आहे. तर काही अशा रॅन्डम गोष्टी मी आणतच असते. तर असं छानपैकी मस्त हा बॉक्स आणलेला आहे. आणि त्यानंतर आणलेला आहे मी, तुम्ही म्हणसाल की ही काय छोट्या छोट्या वस्तू घेऊन येते, पण मला छोट्या वस्तू प्रचंड आवडतात. तर त्यामुळे मस्त अशी डायरी आणलेली आहे, छोटू डायरी. तिथे मिळतं महाग थोडं, पण दिसायला ह्या वस्तू छान वाटतात आणि मला डायरी वगैरे आवडते लिहायला. तर छानपैकी मस्त ही अशी मिनी डायरी मी इथे घेऊन आलेली आहे. आणि याचं जे समोरून कव्हर आहे ना, ते कव्हर बघा एक वेळ. आणि सुंदर मस्त बेबी पिंक असा त्याचा कलर आहे, त्यामुळे एकदम उठावदार दिसते. आणि छोटीशी मुलगी आहे याच्यावरती, छोटे छोटे क्यूट असे टेडी आहेत, बदक आहेत. आणि गुड नाईटचं इथे त्यांनी एक मेसेज दिलेला आहे. तर मला ही पाहता क्षणीच खूप आवडली. आणि ही छोटी तर मग थोडी आणखी मोठी पण घ्यायची होती मला. तर त्यामुळे ह्याच फॅमिलीमधली, म्हणजे आपण हिला या डायरीचं बच्चू म्हणू, तर त्याच फॅमिलीमधली ही पण एक मस्त मोठी सुंदर अशी मी डायरी आणलेली आहे. आणि 264 रुपयाची आहे. महाग आहे थोडे, पण मला आवडतात ह्या वस्तू अशा. आणि याचे जे पेज आहेत ना, ते इतके छान आहेत ना, म्हणजे व्हाईट कलर नाही आहे, थोडा ऑफ व्हाईट कलर आहे. तर असं छानपैकी मस्त याच्यावरती मी लिहिणार आहे आता. आणि सुगंध पण छान आहे याचा बरं का. तर अशी ही मोठी डायरी आणि अशी ही छोटी डायरी, कारण मोठी असली तर छोटी घ्यायलाच हवी असं वाटतं मला. तर ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, ह्या कधी ना कधी आपल्याला कामामध्ये पडतातच. तर त्यामुळे मी जास्त प्रेफर हेच करते की कधी हे छोट्या छोट्या वस्तू जरा मी जास्त घेते. आणि मला म्हणतात सगळेच, म्हणजे माझी बहीण पण मला म्हणते की तू का एवढं ह्या सगळ्या गोष्टी जमा करत राहते. पण जेव्हा काही काम पडतं ना, तर तेव्हा बरोबर माझा हाच खजिना कामी पडतो. तर त्यामुळे मी ह्या अशा छोट्या छोट्या वस्तू घेत असते. तर त्यानंतर ना ह्या 2 डायरीज आहेत आणि ह्या पण मस्त आहेत, तर यांना पण ठेवूया बाजूला. आणि त्यानंतर तिथे ना मिनिसो झालं आणि मिस्टर DIY झालं. याच्यामध्ये ना छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात त्या एकदम क्यूट असतात. तर तिथे हे छोटे छोटे डब्यांचे पॅक होते, तर हे मी घेतले. आणि याच्यामध्ये आलेले आहेत 4 कलर, एक पिवळा, गुलाबी, एक पोपटी, एक निळा, असे हे 4 कलर आलेले आहेत. आणि याची क्वालिटी इतकी छान आहे ना. आणि आता तुम्ही म्हणसाल की एवढ्या छोट्या डब्यांचं करणार काय, तर सगळ्याच वस्तू छोट्या छोट्या असल्यामुळं ह्या डब्या पण मला आवडल्या होत्या. आणि ह्या छोट्या डब्या कधी कधी आपले इयरिंग्स असतात, जर आपण कुठे बाहेर गेलो तर त्यासाठी पण मी वापर करू शकते. पण जनरली मी अशा छोट्या छोट्या डब्यांचा जो वापर आहे ना, तो काहीतरी मुखवास म्हणा, शोप, आवळा कँडी असं ठेवण्याकरताच मी याचा वापर करत असते. माझ्याकडे आणखी एक सेट आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. पण हा मला आवडला होता. आणि छोटा असला ना की बॅगमध्ये पटकन टाकलं आपले मुखवास, तर आपल्याला मिंटची पण आवश्यकता नाही आहे. तर त्यामुळे हे अशा छोट्या छोट्या वस्तू मी घेत राहते. तर असा मस्त हा सेट आहे, 8 डब्यांचा सेट आहे हा. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळं ना लगेच दिसतं पण आपल्याला, जर आपण त्याच्यामध्ये काही जर ठेवलं तर. तर असा हा आहे. आणखी एक डब्बी कुठे गेली काय माहिती याच्यामधली. तर असा हा डब्यांचा 8 डब्यांचा सेट या ठिकाणी मी आणलेला आहे.
आणि त्यानंतर तिथे ज्वेलरीचं पण कलेक्शन इतकं छान होतं ना, ज्याला जे कोरियन ज्वेलरी असते ना, तर ती भरपूर प्रमाणात तिथे आहे. म्हणजे एकदम नाजूक आणि दिसायला सुंदर अशी ती ज्वेलरी असते. तर त्याचं पण भरपूर छान कलेक्शन आहे तिथे. तर तिथून मी इयरिंग्स आणलेत. इयरिंग्स माझ्याकडे भरपूर आहेत, पण मला मोह आवरल्या जात नाही माझ्याच्याने. तर ही बघा किती सुंदर अशी आणलेली आहे. हे व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे, पण वरती याच्या डायमंड आहे आणि खाली आहे ती फ्लॉवरची डिझाईन आहे मस्तपैकी. तर हे जीन्स आपण घालतो किंवा टॉप घालतो त्याच्यावरती हे एकदम साजेसे असे दिसतील. तर हा मस्तपैकी 2 इयरिंग्सचा 2 म्हणजे एकच सेट आहे, एक या कानातला आणि या कानातला. तर असे हे छान इयरिंग्स आणलेले आहेत मी. आणि इतके क्यूट दिसत होते ना तिथे. आणि सोबतच त्याच्या हा एक क्लचर आणलेला आहे. आणि मला तिथे जेव्हा मी पाहिलं ना, तर अनब्रेकेबल जे राहतात, तर न तुटणारे, तर त्यांचा एक पोर्शन वेगळा होता. आणि हा साधे जे आपले क्लचर आहेत, हा त्या पोर्शनमधून मी उचलला. तर मला माहिती नव्हतं की मी कुठल्या याच्यामधून उचलला, पण आता घरी आल्यावर मी बघितलं तर हा ना थोडा असा आहे, म्हणजे खाली पडला की हे जे दात आहेत त्याचे हे तुटू शकतात. तर असू दे, पण आता आणला. कधी कधी काय होतं ना, आपण पैसे पण थोडे जास्त देतो आणि मनासारखी वस्तू जर भेटली नाही ना, तर होती थोडं दुःख. तर इथे छान हा आणला पण मी क्लचर. हा कुठल्या याच्यातून काढला आणि प्राईस पण भरपूर आहे याची. असो, जाऊ द्या, एखाद्या वेळेस चालून जातात ह्या सगळ्या गोष्टी. तर छान नटायचं जर म्हटलं तर ह्या 2 वस्तू मी आणलेल्या आहेत. एक आहेत माझी इयरिंग्स जे मी तुम्हाला दाखवले, आणि दुसरं म्हणजे क्लचर. इयरिंग्स खरंच खूप छान आहेत. असे घातलेत ना की असं वाटेल की माझ्या कानामध्ये अक्षरशः मी काय फुलं लावलेली आहेत का काय माहिती. तर पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला कानामध्ये नक्की दिसतीलच माझ्या. आणि आणखी मी छोटे जे पॅड असतात ना, जसे आपले नोटपॅड म्हणा, तर एकदम छोटूसं असं आणलेलं आहे मी. तर ते पण दाखवते तुम्हाला. मी सांगितलं तसं हे एकदम टू डू लिस्टवालं हे जे पॅड आहे ना, खोलून दाखवते तुम्हाला. छोटूसं एकदम. तर हे पण मला आवडलं. हे जेव्हा मी आणलं तेव्हा यांना थोडं हसायला आलं होतं की काय ह्या लहान मुलांसारख्या वस्तू आणते तो. पण मला आवडतं, या छोट्या छोट्या वस्तू आवडतात मला. तर इथे छानपैकी मस्त टू डू लिस्ट मी माझी करू शकते की आज मला काय करायचं आहे, किंवा कुणाला छान असं काही द्यायचं असेल, गिफ्ट द्यायचं असेल बड्डेला वगैरे, तर मी माझ्याकडनं एक मस्त छोटूसा मेसेज त्याच्यावरती लिहून त्या गिफ्टमध्ये मी टाकू शकते. तर हे असं पॅड आहे, याचं असं पॅड आहे आणि त्याच्यामध्ये ही टू डू लिस्ट अशी लावलेली होती. आणि हे छोटूवालं पॅड आहे, हे कधी ना कधी कामात पडेलच माझ्या, मला पूर्ण याची खात्री आहे. तर हे पण मी इथे आणलेलं आहे. आणि दिसायला इतकं छान वाटत होतं ना तिथे. आणि कधी कधी काय होतं ना, आपण मॉलमध्ये जातो किंवा शॉपिंग करायला जेव्हा आपण चांगल्या ठिकाणी जातो ना, सगळ्यात जर आपल्याला भ्रमिष्ट करत असतील ना, तर ती ही लायटिंग असते त्यांची. कारण त्या लायटिंगमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या छान वाटतात ना आपल्याला. आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याला खूप आवड असेल ना खरेदी करायची, तर त्याला तर असं वाटतं की क्या बात है, काय घेऊ आणि काय नाही. तर आणि जेव्हा त्या याच्यामधून आपण ती वस्तू बाहेर आणतो, म्हणजे कुठलंही म्हणा, मॉल म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बाहेर काढतो आणि प्रत्यक्षात लाईटमध्ये किंवा असं बघतो ना, तेव्हा आपल्याला रिग्रेट होतं की अरे तिथे तर किती छान दिसत होते, आणि जेव्हा आपल्या हातात आली तेव्हा असं का. तर होतं असं, लाईटचा थोडा जास्त इफेक्ट पडतो. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या की सगळ्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये ना लाईटिंगची एकदम झगमगाट असते सगळीकडे. तर त्याचं तेच रिझन असेल
की साधी वस्तू पण तुम्ही बघितली ना की तुम्हाला छानच वाटले पाहिजे प्रकाशामध्ये लाईटच्या, तर त्याचं ते कारण असू शकतं. असू द्या. तर हे छानपैकी मस्त छोटं पॅड आणलं, जवळून एक वेळ दाखवते. हे पॅड आणलेलं आहे मी आणि याच्या मानाने प्राईस थोडी हाय आहे त्याची साईजच्या मानाने, पण मला आवडतात काही की वस्तू अशा छोट्या छोट्या घ्यायला. आणि त्यानंतर मी आणलेलं आहे सोप केस. हे सोप केस आहे, कलर याचा मस्त आहे, बघू शकता कलर. आणि याला ही होल आहे, छिद्र आहे तिथे 4 अशी, तर त्यामुळे जर पाणी असलं याच्यामध्ये तर पाणी पण मस्त खाली पडून जातं आणि आपलं साबण कोरडं राहतं आंघोळ केल्यानंतर. तर असे हे 4 छिद्र आहेत आणि कलर सुंदर आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे मला हे आवडलं प्रचंड. तर त्यामुळे मी ही सोप केस पण आणली आणि अशा पद्धतीने छान अशी मी शॉपिंग केलेली आहे. तर काही गोष्टी जास्तही झाल्या, पण मी सगळ्या गोष्टींचा वापर व्यवस्थित करत असते, कारण त्या वस्तू माझ्या खूप कामात पडतात. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. तर असो, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, परत एक वेळ सांगते, चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा बरं का. तोपर्यंत धन्यवाद.